EMPSC कट्टा चॅनलचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा बेल आयकॉन दाबायला विसरू नका। स्वप्न कधीच अर्ध्यावरती सोडू नका। जेणे अशी स्वप्न की ज्याचा दिवसातून तुम्ही कमीत कमी 5 ते 10 वेळा विचार करता। नमस्कार, मी सचिन गुळिक स्पर्धाग्राम आणि EMPSC कट्टाच्या या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। 8 ऑक्टोबरच्या परीक्षेसाठी आपण 13 ते 14 लेक्चर्स घेतले होते आणि त्याच्यामध्ये काय PYQs आणि त्याचबरोबर अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज घेतली होती। या सिरीजमधून 8 ऑक्टोबर तुम्ही सगळ्यांनी जे एक्झामला फोकस केलं होतं, अर्थात ती करो किंवा मरोची एक्झाम होती, ह्या एक्झामला तुम्ही फोकस केलं होतं। त्या एक्झाममध्ये इतिहासाच्या या प्रश्नांच्या माध्यमातून, विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना खूप सारा फायदा झाला त्याबद्दल। आणि त्याचबरोबर आज या गट ब ची आन्सर की आलेली आहे, त्याच्यानुसार तुम्हा सगळ्यांचा स्कोर जर पाठीमागचे स्कोर जर चेक केले असतील किंवा पाठीमागचे कट ऑफ जर चेक केले असतील तर त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता की आपलं बसतं की नाही बसत। आणि समजा या कॅटेगरीमध्ये जर आपण असेल बसतोय किंवा नाही बसतोय, तर यामध्ये तुम्हाला सगळ्यांना महत्त्वाची 5 नोव्हेंबरची परीक्षा आहे आणि बसत असाल तरी आणि न बसत असाल तरी सुद्धा ही 5 नोव्हेंबरची परीक्षा तुम्हाला फोकस करायची आहे। कारण का तर इथं शक्यता जर नसेल तर तिथं शक्यता आहे, आणि जरी तुमची मेन्स असणार आहे तरी सुद्धा ही ग्रुप सी ची परीक्षा ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीने आपण गट ब च्या परीक्षेसाठी तुम्हा सगळ्यांना PYQ चे म्हणजे पाठीमागच्या झालेल्या परीक्षांचे पहिल्यांदा प्रश्न घेतले होते आणि त्याच्यानंतर अतिसंभाव्य घेतले होते, तशाच पद्धतीने आपण काय करतोय तर 2018 ची पहिल्यांदा, त्याच्यानंतर 2019 आणि त्याच्यानंतर 2021 अशा झालेल्या 3 परीक्षांचं म्हणजे प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या YouTube सिरीजच्या माध्यमातून घेणार आहोत। तर या सिरीजमध्ये मी पहिल्यांदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय। 2018 साली संयुक्त गट क पूर्व परीक्षा झालेली होती 2018 ची, आणि इतिहास या विषयाचे सगळे प्रश्न आणि त्याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। मी सचिन गुळिक पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं, त्याचबरोबर शेअर केलं आणि त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झालेला आहे असं मी गृहीत धरतो। आणि त्याच्यानुसारच या सुद्धा परीक्षेला तुम्हाला 100% मी माझ्या वतीने देण्याचा प्रयत्न करतोय। म्हणूनच मी पहिल्यांदा बोललो होतो की जर तुम्ही जर स्वप्न बघितलं असेल तर असं स्वप्न आहे की ज्याला अर्ध्यात सोडू नका, ज्याचा विचार तुम्ही 10 वेळा करताय। स्वागत आहे पुन्हा एकदा। पहिलाच प्रश्न घेतोय आपण। 1857च्या उठावानंतर भारताचा कारभार चालवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या पदाची निर्मिती केलेली होती? तर द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया, चीफ कमिशनर, लेफ्टनंट गव्हर्नर आणि परराष्ट्र मंत्री। तर यामध्ये तुम्हाला सगळ्यांना उत्तर याचं माहित आहे। मी उत्तरावरती जास्त फोकस नाही करणार कारण याची उत्तर तुम्हाला माहित आहेत, पण विश्लेषण बघू आपण। तर याचं उत्तर कोणतं येतं? तर सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद आहे, हे 1857च्या कायद्यानंतर 1858 मध्ये सुरू झालेलं होतं आणि हे पद पुढे जाऊन 1935च्या भारत शासन कायद्यानुसार हे पद काय केलं, कॅन्सल केलेलं होतं। अर्थात 1935चा भारत शासन कायदा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, हा प्रश्न कंबाईनच्या आत्ताच्या ग्रुप बी च्या परीक्षेसाठी पूर्व परीक्षेला विचारलेला होता की खालीलपैकी कोणती संस्था किंवा काही वेगळं होतं किंवा काही सुरू केलेलं नव्हतं। तर हे जे पद आहे हे सुरू का केलेलं होतं तर लक्षात ठेवा 1857 आहे, तर 1784 मध्ये 2 महत्त्वाच्या संस्था किंवा 2 महत्त्वाची पदं सुरू केलेली होती। यामध्ये काय होतं तर एक नियंत्रक मंडळ होतं पहिली गोष्ट, आणि दुसरं काय होतं संचालक मंडळ। तर नियंत्रक मंडळ इंडियामध्ये असायचं आणि संचालक मंडळ लंडनमध्ये असायचं, अर्थात ब्रिटनमध्ये असायचं। आता ह्या नियंत्रक मंडळ आणि संचालक मंडळांचं काम काय असायचं तर हे भारतात नियंत्रण ठेवायचं आणि संचालक मंडळ भारतातील या नियंत्रक मंडळ आणि अधिकाऱ्यावरती किंवा कंपनीवरती नियंत्रण ठेवायचं। तर हे 1784च्या पिट्स इंडिया ऍक्ट नुसार बनलं होतं आणि 1857चा उठाव आणि 1858च्या भारत शासन कायद्यानुसार, कारण का तर या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचं साम्राज्य संपलं आणि इथं राजा किंवा राणी, अर्थात त्यावेळी राणी होती आणि म्हणून राणी व्हिक्टोरियाच्या नावाने राज्यकारभार सुरू झालेला होता। मग 1858 साली काय केलं होतं तर भारतामध्ये एक गव्हर्नर जनरल हा जो पद होतं, ह्या पदाची निर्मिती भारताचा गव्हर्नर जनरल, इंडियाचा गव्हर्नर जनरल 1833 साली सुरू केलं होतं आणि हे पद 1858च्या कायद्याने मग याला काय बनवलं होतं तर व्हाईस रॉय बनवलेलं होतं। व्हाईस रॉय म्हणजेच काय असतो तर VOICEROY, व्हाईस ऑफ रॉय। मग या व्हाईस रॉय आणि त्याचबरोबर इथं असणारी राणी, तर या दोघांमध्ये दुवा म्हणून कोण काम करणार होता तर ते होते भारत मंत्री। अर्थातच स्टॅनले हे पहिले भारत मंत्री होते, त्याचबरोबर इथं चार्ल्स वूड हे सुद्धा परत भारत मंत्री बनलेले होते। तर हेच भारत
भारत मंत्री म्हणजेच याच्यामध्ये हा दुवा म्हणून काम करायचा किंवा मेडिएटर म्हणून काम करायचा किंवा दोघांमधला एक माध्यम म्हणून हे व्यक्ती काम करत असायचा. तर लक्षात ठेवा ते इथं द सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया याला 15 सदस्य दिलेले असायचे आणि ह्या 15चं डिवायडेशन कसं असायचं 7 आणि 8. मग काही लोक संसदेमधून निवडलेले असायचे आणि काही लोक ह्या राणीच्या कौन्सिलमधून निवडले गेलेले असायचे. तर ही सगळी माहिती आपल्याला वारंवार परीक्षेला विचारली जाते आणि प्रत्येक वेळी या माहितीवरती प्रश्न येतोच. म्हणून 1857चा उठाव आणि 1857च्या उठावानंतर 1858चा भारत शासन कायदा, त्या कायद्याने व्हाईसरॉय पदाची निर्मिती, भारत मंत्री पदाची निर्मिती आणि त्याचबरोबर इथं कोर्ट ऑफ डायरेक्टर आणि बोर्ड ऑफ कंट्रोलर हे पदांची निर्मिती, हे दोन्ही बॉडीज आणि त्या बॉडी समाप्त केल्या होत्या 1857च्या कायद्यानुसार. तर ही सगळी माहिती आपल्याला ह्या प्रश्नाच्या निमित्ताने घेता येते. लक्षात ठेवा 1857 मध्ये इथं पामस्टन नावाचा एक व्यक्ती होता, ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर इथं डर्बी नावाचे व्यक्ती आले आणि ह्या पामस्टननी काय केलं होतं, लॉर्ड कॅनिंग यांची नियुक्ती केली होती भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून. तोच कॅनिंग 1856 पासून 58 पर्यंत तो भारताचा गव्हर्नर जनरल आणि 58 पासून 62 पर्यंत भारताचे व्हाईसरॉय म्हणून पदावर राहिले होते. म्हणून इथं आपल्याला पहिल्यांदा प्रश्न विचारलेला आहे यावेळी 21 मध्ये की व्हाईसरॉय हे पद खालीलपैकी कोणत्या कायद्याने बनवण्यात आलं होतं, तर 1858. म्हणून हे सगळी पदं आणि सगळे वर्ष हे खूपच महत्त्वाचे आहेत. याच्यामध्ये जेवढं काही सांगितलेलं आहे तेवढं IMP आहे, तर याच्यावरती फोकस करा. कदाचित येणाऱ्या परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. कारण का तर ग्रुप सी ही परीक्षा फॅक्च्युअल डाटावरती असते आणि फॅक्च्युअल डाटा सगळा करून जावा, तुमच्या ऑटोमॅटिक निघून जाते. आता अजून एक महत्त्वाची सूचना आहे का, तर लास्ट टाइम मी तुम्हाला काय दिलं होतं, तर लास्ट टाइम हे टार्गेट दिलं होतं. हे टार्गेट कितीचं होतं, हे टार्गेट दिलं होतं सगळ्यांना 60+ टार्गेट दिलं होतं. पण आता मी तुमच्यासाठी काय देतोय, तर आता मी तुमच्यासाठी देतोय की आपलं हे मिशन आहे आणि हे मिशन असायला पाहिजे 70+चं. आणि मग या 70+चा आकडा तुम्ही प्रत्येकाने तुमच्या अभ्यासाच्या ठिकाणी लावा. आणि कारण का तर याचा कट ऑफ हा 70पेक्षा जास्तच लागतो. ठीक आहे, म्हणून पाठीमागचं टार्गेट जरी 60+ असेल तर आताचं मिशन जे आहे हे 70+ आहे आणि 70+ आपल्याला मार्क फॅक्च्युअल डाटेच्या आधारे घेता येऊ शकतात. म्हणून मिशन 70+ हे आपल्या सिरीजला हे नाव असायला पाहिजे. जसं वेगवेगळ्या मोहिमा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला नावं दिली जातात, तर तशाच पद्धतीने हे नाव आहे की मिशन 70+ आणि 70+च मार्क घ्यायचे. 60+ आताचं घेतलं होतं पण तुमचे मार्क कमी जास्त येऊ शकतात अंदाज, परंतु 70+ घेतले तर आपल्याला चान्सेस जास्त आहेत. पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया. जोड्या जुळवा. दीनबंधू बाबा रामचंद्र, त्याचबरोबर दीनबंधू मित्र बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल, सेनापती बापट आहे. तर दीनबंधू मित्र जे आहे तर यांना नील दर्पणला जोडता येतं. बाबा रामचंद्र मुख्य परीक्षेचा प्रश्न STA 2022 साली. सरदार वल्लभभाई पटेल बारडोली सत्याग्रह आहे आणि सेनापती बापट मुळशी सत्याग्रह आहे. तर यानुसार आपल्याला जे उत्तर जातं तर इथं 3 नंबरचा ऑप्शन हा योग्य आहे. बरोबर, 3 नंबरच्या ऑप्शनला जातं. मग बघूया की हे नेमकं कोणत्या वर्षी किंवा कोणत्या ठिकाणी झालेलं होतं. तर नील दर्पण जे आहे तर लॉर्ड लिटनच्या कालावधीमध्ये यांनी काय आणलं होतं, तर ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट आणलेला होता आणि ह्या ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट 1876चा आहे. परंतु त्याच्या अगोदर आलेलं हे नीलदर्पण नावाचं जे नाटक आहे, ह्या नाटकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती जास्त होत होती आणि म्हणूनच अशा प्रकारचे नाटक होऊ नये, जनजागृती झाली तर आपल्या विरोधात वातावरण तयार होऊ शकतं. म्हणून इथं लिटनने ड्रामॅटिक परफॉर्मन्स ऍक्ट, त्याला नाट्यमय कामगिरी कायदा आणला आणि ह्या कायद्यानुसार अशा नाटकावरती बंदी घातलेली होती. हा नाटक कोणी लिहिलं होतं, दीनबंधू मित्र यांनी लिहिलं होतं. त्यानंतर बाबा रामचंद्र यांनी अयोध्या, हे महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत आणि हा प्रश्न मेन्स एक्झामला आत्ता आलेला आहे. जवळपास 500 शेतकऱ्यांना घेतलं आणि अयोध्येमध्ये इंग्रज सरकारच्या नीती आणि धोरणांच्या विरोधामध्ये त्यांनी सत्याग्रह केलेला होता. त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल हा 1922 मध्ये नियोजित होता बारडोलीचा सत्याग्रह, परंतु चौरी चौराचं हत्याकांड झालं. हा काल झालेल्या नेट परीक्षेमध्ये ह्या जवळपास चौरी चौराचं डेट विचारलेली होती की खालीलपैकी कोणती डेट आहे, 4 फेब्रुवारी किंवा 5 फेब्रुवारी 1922 ची डेट, ह्याच्यामध्ये फरक विचारला होता. तर 1922ला, परंतु इथं स्थगिती दिली आणि 1928 मध्ये इथं सरदार पटेल यांच्या नियंत्रणाखाली किंवा नेतृत्वाखाली बारडोली सत्याग्रह पार पडलेला होता. आता ह्या बारडोली सत्याग्रहामध्ये वल्लभभाई पटेल यांना तिथं असणाऱ्या उपस्थित जनतेकडून अर्थात स्त्रियांकडून त्यांना सरदार ही पदवी दिली, कारण नेतृत्व खूप चांगलं केलेलं होतं. म्हणून हे बारडोली सत्याग्रह. त्याचबरोबर सेनापती बापट, शंकरराव देव असतील, त्याचबरोबर इथं महत्वाच्या काही फाटक असतील, खूप बोबटकर असतील, तर ह्या सगळ्या व्यक्तींनी, करंदीकर असतील, ह्या सगळ्या व्यक्तींनी मुळशी सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता. हा आहे 1921ला, नुकतेच 200 वर्ष पूर्ण झाली 2021 मध्ये. 100 वर्षाच्या घटनामध्ये हा व्हिडिओ टाकलेला आहे.
तर इथं जवळपास 54 गावं जाणार होते आणि इथं टाटा हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आलेला होता. मुळा आणि मुठा नदी किंवा त्याबरोबर असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या नद्या आहेत, नीरा, मुळा, मुठा वगैरे, तर यांच्या संगमावरती आणि पुनर्व्यवस्था काहीच केली नव्हती, त्याच्यामुळे मुळशी सत्याग्रह. तर हे सेनापती बापट क्रांतिकारी होते. त्याचबरोबर 1947ला पुणे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती झेंडा यांनीच फडकवलेला होता. हे वेगवेगळ्या घटना यांच्याशी संबंधित सांगता येतात. तर याचं उत्तर 3 नंबरचा पर्याय येतो. यानंतर महत्वाचा आहे 3 नंबरचा प्रश्न आहे की इंडियन असोसिएशन ही जी संस्था आहे तर या संस्थेविषयी कोणती विधानं बरोबर आहेत आपल्याला शोधायचं आहे. ही संस्था दादाबाई नौरोजी यांनी पुढाकार घेऊन सुरू केली होती. हिंदू मुस्लिम यांच्यात मित्रत्वाची भावना निर्माण करण्याचा हेतू होता. फिरोजशाह मेहता आणि केटी तेलंग यांनी ही संस्था चालवली आणि त्याचबरोबर सिव्हिल सर्व्हिसेस पदाकरिता वयोमर्यादा वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला होता. तर आता इंडियन असोसिएशन संस्था कोणत्या वर्षी सुरू केली होती, कुठं सुरू केली आणि कोणी सुरू केली, तर हे महत्वाचे आहे. माझी चतुसूत्री तुम्हाला सगळ्यांना माहित असेल आणि चतुसूत्रीपैकी एकही क्वेश्चन इतिहासाचा बाहेर जात नाही, लक्षात ठेवा. म्हणून ही चतुसूत्री तुम्हाला सगळ्यांना पाठ असायला पाहिजे. त्या चतुसूत्रीमध्ये काय जातं तर अच्छा कट ऑफ तुमचे मार्क आणि तुमचे बरेचसे फोन्स येत आहेत. ओके, ठीक आहे, टेन्शन घेऊ नका. या परीक्षेमध्ये बसेल की नाही बसेल हे पाठीमागच्या कटऑफवरून तुम्हाला सगळ्यांना ठरवता येऊ शकतं. दुसरी गोष्ट, ही परीक्षेमध्ये कमी जरी आले तर बिलकुल नाराज होऊ नका, कारण का तर आपल्याला खूप काही मोठं मिळणार असतं भविष्यामध्ये. त्याच्यासाठी या परीक्षेमध्ये कदाचित आयोगाला नको असेल आपण, आणि मग ते आयोग काय सांगतं या परीक्षेला तुम्हाला घेणार नाही, खूपच मार्क कमी आले सर आता काय करू, तर टेन्शन घेऊ नका, कारण का तर आयुष्याच्या परीक्षेपेक्षा ही परीक्षा मोठी नाही, हे पण लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, 2022च्या या वर्षी तुम्हाला नाही जरी घेतलं तर काय हरकत नाही, 2023च्या राज्यसेवेला तुम्हाला घेऊ शकता. डीसी डीवायएसपीच्या पोस्टसाठी कदाचित तुम्ही एलिजिबल होऊ शकता. त्याच्यामुळे नाराज होऊ नका. आणि नाराज का व्हायचंय, कारण आपला परफॉर्मन्स अगोदरच खराब जर असेल तर आपण आयोगावरती नाराज किंवा स्वतःवरती नाराज का होणार आहे. तर जीव तोडून आतमधून आग लागली पाहिजे. मी सांगितल्यानंतर तुम्हाला आग लागणार, तुम्ही मोटिवेट होणार आणि त्याचा फायदा नाही होणार आहे. तर तुम्हाला आतमधून आग लागली पाहिजे की 2023 मध्ये फायनली ट्रेनिंग सेंटरमध्ये असेल. आता मी पहिलं दिलं होतं 22 मध्ये अभ्यास करत, 23 मध्ये ट्रेनिंग सेंटरमध्ये. काहींचा परफॉर्मन्स नाही ठीकठाक आला, काही हरकत नाही, घाबरू नका. दुसरी गोष्ट महत्वाची की आपला स्वतःवरती विश्वास आहे ना, मी विश्वासाच्या शब्दावरती खूप सारा ट्रस्ट ठेवतोय, खूप सारा भर देतोय. लक्षात ठेवा, विश्वास या शब्दावरती खूप सारा भर देतोय. तो स्वतःवरती जर भयंकर आणि तेवढा चांगला जर असेल ना, तर जगातली कोणती एक्झाम तुमच्यासाठी हार्ड आणि त्याच्यापेक्षा अवघड असतच नाही. त्याच्यामुळे विश्वास ठेवा तुमच्यावरती, तुम्ही करू शकता. यावरती ठाम विश्वास ठेवा, तुम्ही करूच शकता. ओके, तर काही महत्वाच्या गोष्टी आहेत हे लक्षात ठेवा. आणि या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आत्मविश्वास द्यायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर मी तुम्हाला काही माहिती पण देतोय, तुमचं मोटिवेशन पण करतोय. मला माहिती आहे खूप साऱ्या जबाबदारी असतात, खूप सारे घरचे प्रॉब्लेम्स असतात, वय वाढत चाललेलं आहे आणि याच्यामध्ये कोणती तरी पोस्ट घेणं गरजेचं असतं. आणि या फेजमध्ये जर तुम्हाला पोस्ट नाही मिळेल तर तुम्ही डिमोटिवेट होता. आय नो ऑल दॅट, कारण का तर आम्ही त्या फेजमधून जात होतो. परंतु लक्षात ठेवा की आपल्याला कमबॅक करायचा आणि एवढा मोठा बाउन्स कमबॅक करायचा आहे की तो इतरांनी आपल्याला आदर्शच मानला पाहिजे. सो एनिवे, डोंट वरी अबाउट दॅट. सो इथं काय सांगितलेलं आहे की इंडियन असोसिएशन ही संस्था आहे 1876ची. ही संस्था कलकत्ता या ठिकाणी स्थापन झालेली होती. या संस्थेचे महत्वाचे व्यक्ती संस्थापक कोण होते तर सुरेंद्रनाथ बॅनर्जी 1895च्या पुणे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ठीक आहे, यांना नरमपंथी म्हणू आपण. नरमपंथी म्हणजेच काय तर ही संस्था ही मवाळवादी संस्था होती. लक्षात ठेवा, ही संस्था मवाळवादी होती. तर या संस्थेमध्ये मग दादाबाई नौरोजी तर येणारच नाहीत, महत्वाची गोष्ट. मग इथं काय येतं तर हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये मित्रत्वाची भावना जोडायची होती त्यांना. हे एक विधान बरोबर येतं. दादाबाई नौरोजी येत नाहीत, कारण का तर ईस्ट इंडिया असोसिएशन यावर्षी 2 वेळा प्रश्न विचारला त्यांना. आणि सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा वयोमर्यादा वाढवायची होती. लक्षात ठेवा, इथं 1876च्या इंडियन स्टॅच्युटरी ऍक्ट आणला होता लॉर्ड लिटन यांनी. कोणता तर या लिटन यांनी आणला होता इंडियन स्टॅच्युटरी ऍक्ट. आणि या ऍक्ट नंतर यांचं वय काय केलं तर 19 वरून 21 केलं. परंतु हे वय परत 21 वरून 19 करण्यासाठी या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी खूप सारे प्रयत्न केले होते. ठीक आहे, तर याच्यासाठी मग हे आणलेलं होतं. याच्यामध्ये ब आणि ड हे दोनच ऑप्शन बरोबर येतात. मग याच्यामध्ये आपल्याला ब आणि ड ऑप्शन शोधायचं, तर हे त्याचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा, ही संस्था आहे 1876 कलकत्ता. सुरेंद्रनाथ बॅनर्जी मवाळवादी गटाचे ते व्यक्ती होते आणि या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी वयोमर्यादा असेल किंवा ब्रिटिश सरकारची अन्यायकारी व्यवस्था याच्यावरती मात करण्याचा त्यांनी बरोबर प्रयत्न केलेला होता. ठीक आहे, यानंतर एक छोटीशी सूचना आहे. ग्रुप बी ला तुम्हाला अफलातून फायदा झालेला आहे. लक्षात ठेवा, मला खूप सारे मेसेज आले की 12 सोडवले, 13 बरोबर आले, 14 बरोबर आले आणि काहींनी 15 मात्र दिलं नाही. कारण का तर काही उत्तर आपले बरोबर इकडं तिकडं जाऊ शकतात, सिले मिस्टेक वगैरे होऊ शकतात. तर ग्रही
गृहीत धरू आपण 11-10, तर याच्यावरती सगळे मेसेज आलेले आहेत की 11 सोडवले 10 बरोबर आले, 13 सोडवले 12 बरोबर आले, हे असे मेसेज आले. तर तुमचं मोठेपणा आहे. दुसरी गोष्ट, तर याच्यासाठी याच्यातून फायदा झालेला आहे. सेम बॅच आहे, 270 रुपयाची बॅच आहे. याच्यामध्ये साधारणतः 12 व्हिडिओ दिलेले आहेत आणि 100% सांगतो की 12+ मार्क मिळवायला अतिशय महत्त्वाचे आणि तुम्हाला खूप सारी मदत करणारी ही बॅच आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या बॅचची फी साधारणतः 270 रुपये आहे. या बॅच घेण्यासाठी तुम्हाला ऑफिसच्या नंबरवरती फोन करू शकता. ऑफिसचा नंबर इथे दिलेला आहे, हा नोट डाऊन करा, सेव्ह करा आणि लगेच कॉल करा. ठीक आहे. तुम्हाला इतिहासाची जर काही अडचण येत असेल तर तुम्ही या माझ्या नंबरवरती फोन करू शकता. महत्त्वाची गोष्ट, हा नंबर आहे, सेव्ह करा. तुम्हाला इतिहासाचे काही अजून इन्फॉर्मेशन मी व्हॉट्सअप किंवा या बाजूला अनेक ठिकाणी तुम्हाला शेअर करत असतो. तर व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम असेल, या ठिकाणी जर मिळवायची असेल इतिहासाची माहिती किंवा इतिहासाच्या कोर्सबद्दल काही माहिती असेल तर इथं ऑफिस आहे. त्याचबरोबर माझाही नंबर सेव्ह करा, नाव मला पाठवा. सेव्ह करून ठेवल्यानंतर तुम्हाला अपडेट येत जातील. मग व्हॉट्सअप असेल किंवा टेलिग्राम अनेक ठिकाणी तुम्हाला मिळत जातील. तर ह्या दोन्ही नंबर तुम्हाला सेव्ह करायचे, एक ऑफिसचा आणि एक माझा इतिहासाचा एक मार्गदर्शक या नात्याने. तर स्पर्धाग्राम ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यामध्ये ही बॅच आहे, तुम्ही घेऊ शकता. पुढील नंबर 4चा प्रश्न आहे, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून इथं काय केलं होतं, तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते की यांना जागाच नाही भेटायची, जागाच मिळू द्यायची नाही. तर ह्या प्रश्न ग्रुप बी चा आहे आणि पहिली 4 अधिवेशन विचारलेत, 85, 86, 87 आणि 88. तर ही 4च्या 4 अधिवेशन विचारले आणि त्यांच्या अधिवेशनाचे अध्यक्ष विचारले होते. तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सोडवलं. बॅचमध्ये मी तुम्हाला रिव्हिजन दिले, सगळ्याच बॅचमध्ये सांगितलेलं होतं. तर मुंबईचं अधिवेशन आहे 1889चं, मद्रास 87चं आहे, इलाहाबाद 88चं आहे आणि कलकत्ता 86चं आहे. मग याच्यामध्ये आपण लावूया की अध्यक्ष कोण होते किंवा कोणत्या अधिवेशनाला. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की याचं उत्तर जे आहे तर 1888चं अलाहाबादचं अधिवेशन आहे आणि यामध्ये स्कॉटिश अध्यक्ष होते, स्कॉटिश व्यक्ती अध्यक्ष होते ज्यांचं नाव आहे जॉर्ज यूल. ठीक आहे, जॉर्ज यूल. आता याच्यामध्ये 2 गमती आहेत, तुम्हाला सांगतो. पहिली आहे काय, तर पहिले स्कॉटिश अध्यक्ष कोण होते तर ते होते जॉर्ज यूल. परत अजून एक गमत आहे की अनेक पुस्तक आणि आयोग सुद्धा काय देतं, तर पहिले इंग्रजी अध्यक्ष कोण होते तर ते सुद्धा जॉर्ज यूलच देतं. त्याच्यामुळे इथं स्कॉटिश आहेत हे व्यक्ती, परंतु स्कॉटलँड जो आहे तो इंग्लंडचाच एक पार्ट असतो आणि म्हणून त्यांनी काय केलं तर त्याला इंग्रजी व्यक्ती म्हटलेलं आहे. परंतु पहिले इंग्रजी व्यक्ती कुठे जातात तर इथं 1889ला जातात, विल्यम वेडरबर्न जातात इथं 1889च्या मुंबई अधिवेशनामध्ये, जिथं लोकमान्य टिळक आणि गोपाळकृष्ण गोखले यांनी सहभाग घेतलेला होता. तर मग इथं काय येतं तर वेडनबर्न हे सुद्धा इंग्रजच आहेत आणि हे जे जॉर्ज आहेत तर हे सुद्धा स्कॉटिश आहेत, परंतु आपल्याला आयोगानुसार आपल्याला त्याला इंग्रजीच म्हणता येऊ शकतं. ऍक्च्युली ते स्कॉटलंडचे अध्यक्ष होते किंवा स्कॉटलंडचे नागरिक होते. तर मग बघूया आपण 1887चं अधिवेशन कोणाचं होतं तर बद्रुद्दीन तय्यबजी हे पहिले मुस्लिम व्यक्ती होते 1887ला. आणि याच ठिकाणी इथं काय बनवली होती तर सामाजिक परिषद लोकमान्य टिळकांनी भरवली होती आणि ती सामाजिक परिषद प्रत्येक काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी सेम ठिकाणी भरत होती. त्यानंतर मुंबईचं अधिवेशन आहे, वेडनबर्न हे विल्यम वेडनबर्न अध्यक्ष होते. कलकत्ता 1886 इथं दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते आणि दादाभाई नौरोजी 3 वेळा अध्यक्ष झाले होते. त्यामध्ये पहिल्यांदा इथं 1886ला ते अध्यक्ष म्हणून इथं उपस्थित होते. अर्थात हे 4च्या 4 अधिवेशन झाले आणि ह्या अधिवेशनाचे अध्यक्ष सर जॉर्ज यूल होते. म्हणजेच काँग्रेसच्या स्थापनेमध्ये जे काही व्यक्ती होत्या, ठराविक व्यक्ती, तर त्यापैकी सर जॉर्ज यूल एक महत्त्वाचे व्यक्ती होते. तर काही महत्त्वाचा डाटा आपल्याला इथं काँग्रेस अधिवेशनाच्या वतीने मिळालेला आहे. मग इथं अभ्यास करून काय काय जावा, परीक्षेला प्रश्न कदाचित येऊ शकतो. तर प्रश्न कोणकोणते येतो तर काँग्रेस अधिवेशनावरती तुम्हाला इथं प्रश्न येतो की अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेलं होतं. पहिला प्रश्न कोणत्या ठिकाणी. त्यानंतर या अधिवेशनात विशेषतः अध्यक्ष कोण कोण होतं किंवा अध्यक्ष कोण होतं, नेतृत्व कोणी करत होतं. त्यानंतर वर्ष आणि त्याचबरोबर इथं ठराव कोणता पास झाला होता. तर यावरतीच तुम्हाला IMP क्वेश्चन पडू शकतो इथून पुढच्या सुद्धा एक्झामला, म्हणून याच्यावरती फोकस करून जावा. पुढील प्रश्न आहे की सविनय कायदेभंग चळवळ जी 1930ला सुरू झाली होती, 12 मार्च पासून नंतर एप्रिलमध्ये पोहोचली दांडी या ठिकाणी. तर 1930 सविनय कायदेभंग चळवळीची वैशिष्ट्य कोणती विचारलेले आहेत. कन्सेप्ट क्लिअर करत चला म्हणजे तुम्हाला सोपं होऊन जाणार आहे. तर खान गफार खान जे आहे तर यांना 5 नावाने ओळखलं जातं. कोणती सांगतो तुम्हाला. तर नेतृत्वाखाली पठाणांचा समावेश होता, पठाणांचा, तर हे विधान बरोबर आहे. महात्मा गांधीजींनी कैसर ए हिंद ह्या पदवी सरकारला परत केली होती. धारासना या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहाचं नेतृत्व श्रीमती सरोजिनी नायडू यांनी केलं आणि स्त्रियांची उल्लेखनीय कामगिरी
यामध्ये होती। मग याच्यामध्ये बसतं काय आपल्याला, तर खान अब्दुल गफार खान यांची 5 नावं लक्षात ठेवा। बादशाह खान, फ्रंटियर गांधी, सीमांत गांधी, बच्चा खान, त्याचबरोबर लाल डगलेवाले सेनांचे प्रमुख, त्याचबरोबर खान अब्दुल गफार खान आणि फ्रंटियर गांधी, ह्या अनेक नावाने त्यांना ओळखलं जातं। तर हे भारताच्या सीमेच्या पलीकडे गेले पाकिस्तानमध्ये, म्हणून त्यांना सीमा अंत गांधी, फ्रंटियर गांधी किंवा त्याबरोबर सरहद्द गांधी या नावाने ओळखतात। तर मग यांनी सत्याग्रह कुठे केला होता, पठाणांना घेऊन, तर पेशावरमध्ये, आणि पेशावरमध्ये लष्कराला पाचारण केलं होतं। मग त्या ठिकाणी लष्कराने सांगितलं की आम्ही गोळीबार करणार नाही। मग त्या प्रमुख ब्रिटिश भारतीय अधिकाऱ्याला शिक्षा झाली, कोर्ट मार्शल झालं। महात्मा गांधीजींना कैसर-ए-हिंद पदवी दिली। ही पदवी कधी दिली माहितीये, 1914 पासून 18 पर्यंत पहिलं जागतिक महायुद्ध जे सुरू होतं, तर साधारणतः अनेक संदर्भ पाहिले असता 1915 ला दिलं आणि 1920 ला जालियनवाला बाग हत्याकांड जे आहे, तर या हत्याकांडाच्या निमित्ताने अनेक लोकांनी पदव्यांचा त्याग केला आणि म्हणून काय केलं, महात्मा गांधीजींनी सुद्धा 1919 नंतर म्हणजे 20 साली काय केलं, आपली ही कैसर-ए-हिंद पदवी रद्द केली किंवा त्यांना परत देऊ दिली होती। तर सविनय कायदेभंग येणारच नाही, म्हणून हा ऑप्शन यामध्ये मात्र बसणार नाही। धारासना या ठिकाणी इथं अर्थात सत्याग्रहाचं नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केलेलं होतं। दुसरं स्त्रियांची कामगिरी, म्हणजेच हे तिन्ही ऑप्शन येतं बरोबर येतात, फक्त ब यामध्ये बसत नाही। मग याच्यामध्ये ब नसणारा ऑप्शन कोणता आहे, अ आणि क आहे, परंतु ड ला पण आपल्याला घ्यायचं सोबत, म्हणून इथं अ, क आणि ड हे त्याचं योग्य उत्तर आहे। तर तुम्हाला विश्लेषण पण दिलेलं आहे। आणि जेव्हा इथं यांना हद्दपार केलं होतं त्या पेशावर मधून, तर त्यावेळी त्यांनी काय केलं, तर महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वर्ध्यामध्ये असणाऱ्या आश्रमामध्ये वास्तव्य केलं। मग त्या ठिकाणी त्या आश्रमाची उंची सुद्धा वाढवलेली होती। त्याचबरोबर त्यांना नॉनव्हेज खायची इच्छा होती, परंतु बाहेरून आतमध्ये बनवायला परमिशन नाही, म्हणून त्यांना बाहेरून बनवून सोबत जेवणाची मात्र परमिशन महात्मा गांधीजींनी दिलेली होती। तर हे होते भारताच्या बाहेरील महत्वाचे गांधी। त्याचबरोबर अजून एक आहे त्यांच्याबद्दल, भारताच्या बाहेरील 2 लोकांना पुरस्कार मिळाला भारतरत्न, तर त्यापैकी एक नेल्सन मंडेला आफ्रिकेचे आणि त्याचबरोबर हे आहे सरहद्द गांधी, ह्या 2च व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे। मराठवाड्यातील पाथरी गावचे देवीदास कांबळे हे चे पुढारी होते। मग समाजाचे नाव दिलेले आहेत, महार, माथाडी, माळकरी आणि मातंग समाज। तर हे देवीदास कांबळे मातंग समाजाचे होते, परंतु आता इथं दिलेलं काय मराठवाडा, मग मराठवाडा जर दिलं तुम्हाला, तर या मराठवाड्याला ही चळवळ किंवा हे व्यक्ती का प्रसिद्ध झाले होते, तर हैदराबाद मुक्ती संग्राम जो आहे, या मुक्ती संग्रामामध्ये, हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये महत्वाचे, तर हे व्यक्ती साधारणतः परभणी असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणावरून महत्वाचे नेतृत्व करणारे अनेक व्यक्तींपैकी हे व्यक्ती सुद्धा होते। आणि मातंग समाजातून जशा पद्धतीनं इथं विठा नारायणगावकर असतील, त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे असतील, तर ह्या महान व्यक्ती जशा होऊन गेल्या, तशाच पद्धतीनं देवीदास कांबळे हे सुद्धा व्यक्ती इथं येऊन गेले होते। अजून एक व्यक्तीचं नाव येतं बघा, मी जस्ट एक वाचनात आलं होतं, पोचीराम कांबळे नावाचे एक व्यक्ती, अन्याय करून त्यांना काही व्यक्तींनी, काही लोकांच्या ग्रुपने त्यांना मारलेलं होतं। तर ह्या अशा व्यक्ती इतिहासामध्ये विचारतात। त्याचबरोबर अजून एक आहे महात्मा शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे यांना चहाचं हॉटेल काढून दिलेलं होतं। तर अशा व्यक्ती तुम्हाला इतिहासामध्ये विचारले जातात, म्हणून जाता जाता तरी वाचत चला या व्यक्तींना। तर मातंग समाजातून येते तिथं नेतृत्व करत होत्या। प्रश्न कुठून कसा येऊ शकतो सांगता येत नाही, म्हणून काय करायचं, प्रत्येकावर लक्ष द्यायचं आहे। खाकसार चळवळ ही काय प्रकार असतो, खाकसार तर म्हणजे ... होय, खाकसार चळवळ हिंदूंची लढाऊ, शिखांची लढाऊ आणि गुरख्यांची लढाऊ संघटना। तर ऍक्च्युली खाकसार चळवळ ही मुस्लिमांची लढाऊ संघटना होती। ही कोणत्या प्रांतात काम करत होती, तर पंजाब प्रांतामध्ये, अर्थात पंजाबच्या पेशावर किंवा पंजाबच्या लाहोर या प्रांतामध्ये ते काम करत होते। साधारणतः हे 1931 मध्ये इनायत खान या व्यक्तीनं सुरू केलेली, इनायत खान या व्यक्तीनं सुरू केलेली ही खाकसार चळवळ होती। आणि या चळवळीचा एकच उद्देश होता, तो उद्देश कोणता असेल, तर महत्वाचा या चळवळीचा उद्देश फक्त एकच होता की ब्रिटिश सरकारला कडून होणारा जो अन्याय आहे तर तो आपल्याला दूर करायचा आहे, पहिली गोष्ट। बरं, तो दूर करण्याबरोबर अजून काही गोष्टी होत्या की त्यांच्याकडून होणारा जो आपल्यावरती जो अन्याय आणि अत्याचार आहे, तर याच्यावरती आपल्याला काहीतरी सरकारला धडा शिकवता येऊ शकतो। त्याचबरोबर आपल्या वतीनं काहीतरी सेना उभी करता येऊ शकते। त्याचबरोबर आपल्याकडून इंग्रज सरकारला पळवून लावता येऊ शकतं। याच्यासाठी काही संघटित मुस्लिमांनी ही संघटना सुरू केली। पण अजून एक महत्त्वाची गोष्ट होती, यामध्ये सामाजिक सलोखा होता, यामध्ये भाईचारा होता। सगळ्या जाती धर्माच्या लोकांना ही खाकसार चळवळीमध्ये एंट्री होती। त्याचबरोबर इनायतुल्ला खान यांनी जे काय केलं होतं, तर एक प्रतीक म्हणून तुर्की
अर्थात तुर्कीचा ध्वज असेल किंवा तुर्कीकडून काहीतरी प्रेरणा घेतली होती आणि प्रतीक म्हणून चंद्र आणि तारे किंवा स्टार्स तर यांना प्रतीक म्हणून वापरलेलं होतं. तर ह्या खाकसार चळवळीचा एकच उद्देश होता की ब्रिटिश सरकारची अन्यायकारी व्यवस्था आपल्याला बाजूला काढून टाकायची होती. ठीक आहे. आता हिंदूंची लढाऊ संघटना नाही येणार आहे, सिखांची नाही येणार आहे आणि गुरख्यांची नाही येणार आहे. तर ही खाकसार चळवळ होती मुसलमानांची लढाऊ संघटना. साधारणतः 1931 मी ऑलरेडी सांगितलं होतं लाहोर प्रांतामध्ये पंजाबच्या इनायतुल्ला खान या महत्वाच्या व्यक्तीने त्याचं नेतृत्व केलं होतं. नंतर हळूहळू ब्रिटिशांनी या चळवळीला मोडीस काढलेलं होतं. पुढील प्रश्न आहे, विदर्भामध्ये लाल सेनेच्या स्थापनेस पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी इथं सहभाग नोंदवलेला होता. आता विदर्भामध्ये लाल सेना म्हणजे त्याला काय म्हणू आपण, इंडियन रेड आर्मी म्हणायचं. ठीक आहे. आणि ह्या इंडियन रेड आर्मीची स्थापना ही खालीलपैकी कोणी केली किंवा कशा पद्धतीनं केली किंवा का केली होती, याचा उद्देश काय होता, तर यावरती वारंवार आणि सारखा प्रश्न विचारला जातो. तर तुम्हाला लक्षात असेल तुम्हाला की 13 एप्रिल बैशाखी पौर्णिमेचा दिवस आहे आणि 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाग हत्याकांड झालेलं होतं. आणि इथं विदर्भामध्ये मदनलाल बागडी, विनायक स खांडेकर दांडेकर असतील, श्याम नारायण पण काश्मीरी असतील, तर ह्या सगळ्या लोकांनी 13 एप्रिल 1919ला एक प्रतीक म्हणून एप्रिल 1939ला 13 एप्रिल 1939ला विदर्भामध्ये अशा प्रकारची म्हणजेच नागपूरच्या बाजूला तर अशा प्रकारची एक चळवळ सुरू केली होती. त्याला इंडियन रेड आर्मी म्हणू किंवा लाल सेना असं म्हणू. आणि या लाल सेनेमध्ये हा मदनलाल बागडी, विनायक स दांडेकर आणि श्याम नारायण काश्मीरी तर या महत्वाच्या व्यक्तींचा सहभाग होता. केवळ यांचा उद्देश हा होता की हे एक गुप्तचर संघटना होती. लक्षात ठेवा, आता सध्या गुप्तचर संघटनेचा एक प्रश्न ग्रुप बी ला येऊन गेलेला आहे. तर ही गुप्तचर संघटना होती आणि गुप्तचर संघटनेमध्ये ह्या व्यक्ती सहभागी होते. याच्यावरून तुम्हाला प्रश्न विचारला जातो. आता यामध्ये सुखदेव आले हे नाही होत, सुखदेव राजगुरू आले ते नाही होणार आहे, राजगुरू आले त्याच्यामुळे ते होणार नाही, बाकीचे लोक तर याच्यामध्ये बसतात. म्हणून इथं सगळ्या लोकांचा ग्रुप येतो म्हणजे बागडी, दांडेकर आणि काश्मीरी, म्हणून हा 1 नंबरचा पर्याय बरोबर येतो. पुढील प्रश्न आहे, मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर. अच्छा, तुम्ही सगळ्यांनी एक नोटीस केलं असेल, 18चा व्हिडिओ आहे, 19 आणि 21चे 2 व्हिडिओ परत एकदा येत आहेत. तुम्हा सर्वांच्या मदतीसाठी हे सगळे व्हिडिओ आपण टाकतोय. तुम्हाला 100% यातून फायदा व्हावा, तुमचा रिझल्ट यावा, याच्यासारखं समाधान दुसरं कोणतंच नाही. फक्त प्रामाणिक अभ्यास करा, 1 लाईन आणि त्याचबरोबर फॅक्च्युअलवरती फोकस करा. आणि अजून एक महत्त्वाचं आहे, समजा तुमच्याकडे एवढी बुक्स नसतील किंवा तुमच्याकडे काहीच नसेल तर आपली बॅच आहे आणि त्या बॅच 270 रुपयेमध्ये तुम्हाला चांगले 15 पैकी ॲव्हरेज मी काढतो ना, तर यावेळी 14 आणि 15 सर्वात जास्त म्हणजे इतिहासाचे 15 प्रश्न कंपल्सरी विचारतात आणि 15 प्रश्नापर्यंत पोहोचायचं असेल तर रिव्हिजन बॅच तुम्हाला 100% फायदा देऊन जाते. 12 व्हिडिओ आणि +12 हे टार्गेट ठेवा आणि तुमचं मिशन असलं पाहिजे 70+ यावर्षी, कारण ग्रुप सीचा कट ऑफ लास्ट टाइम 70+ गेलेला होता. त्याच्यामुळे आता मिशन 70+ ठेवा आणि 100% तुम्हाला फायदा होणार आहे. परत एकदा काही लोकांनी असं ठेवलं होतं की स्क्रीनवरतीच ठेवलं होतं 70+ वॉलपेपरला, काहींनी अभ्यास करतो त्या ठिकाणीच ठेवलं होतं, काहींनी आपले जे लोकेशन्स आहेत जिथं आपण सारखाने वारंवार जातो, जास्त टाइम स्पेंड करतो, अशा लोकेशनवरती त्यांनी ठेवलं होतं 70+. तर असं लावा म्हणजे तुम्हाला विसरला तर तुम्हाला ते आठवण करून देईल की 70+ पाडायचे. ठीक आहे. सो पुढे जाऊया. मोरेश्वर वासुदेव अभ्यंकर यांनी काय केलं होतं, ... येथील होमरूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. तर होमरूल चळवळ जे आहे तर हे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर या ठिकाणी 1916 या ठिकाणी आहे 1 एप्रिल आणि 2 सप्टेंबर. तर ह्या दोन्ही ठिकाणी लोकमान्य टिळक आणि बेजट ह्या दोघांनी सुरू केलेली होती. मग एक आहे बेळगावची, दुसरे आहे मद्रासच्या अड्ड्यारची. परंतु विदर्भामध्ये इथं सांगितलंय कोणतं, तर वासुदेव अभ्यंकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हे होम रूल चळवळ सुरू केली होती, तर यांनी सुरू केलेली आहे विदर्भामध्ये. ओके. आता हे अभ्यंकर कोणत्या पंथाचे होते, गांधीवादी होते, टिळकवादी होते, जहालवादी, मवाळवादी. तर अभ्यंकर हे लोकमान्य टिळकांचे सक्रिय कार्यकर्ते होते. म्हणजेच यांना आपण म्हणू की हे टिळकपंथीय होते हे मोरेश्वर. ठीक आहे, महत्वाचे व्यक्ती. यानंतर अजून एक महत्त्वाचं आहे की हे जे मोरेश्वर होते तर यांनी महात्मा गांधीजींनी अर्थातच बेगार चळवळ सुद्धा यांना म्हटलं जातं, पर लोकमान्य टिळकांच्या बाजूने पहिल्यांदा गेले आणि याच्यानंतर हे महात्मा गांधीजींच्या बाजूला गेले होते. म्हणून यांना एक्झॅक्ट कोणत्या बाजूला होते सांगता येणार नाही, परंतु गांधीवादाकडे जास्त झुकले. कधी झुकले माहिती आहे का, महात्मा गांधीजींनी जेव्हा राष्ट्रीय चळवळीसाठी पैसे आणि राष्ट्रीय चळवळीसाठी निधी गोळायला सुरुवात केली तर यांच्याकडे पैसे नव्हते. पण पैसे नसताना सुद्धा स्वतःच्या बायकोच्या हातातील बांगड्या या मोरेश्वर अभ्यंकर यांनी काय केल्या होत्या तर त्या दिलेल्या होत्या. म्हणजे
म्हणजे राष्ट्रीय चळवळीमध्ये आमच्याकडून अशा प्रकारची तुम्हाला ही थोडीशी का असे ना मदत असू शकते. म्हणून एक गांधीवादी नेता म्हणून आपण फायनली आणि याने विदर्भामध्ये अशा प्रकारची चळवळ म्हणजेच पहिल्यांदा टिळक असतील आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजी यांच्यासोबत त्यांनी चळवळीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले होते. तर अशा काही एका पर्सनल व्यक्तीवरती इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती खूप सारे प्रश्न तुम्ही नोटीस केले असेल तर असे विचारलेले आहेत. पुढील प्रश्न आहे डलहौसीचे साम्राज्यवादी धोरण, तैनाती फौज धोरण आणि दत्तक वारसा नामंजूर हे 1857च्या उठावाची डॉट डॉट ही कारणे होते. तर कोणती कारणे होते? तर सामाजिक कारण काय येतं? तर सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि लष्करी. तर लष्करामध्ये तर हे कारण येणारच नाही. कारण का? तर लष्कराची दोनच कारणं आहेत. एक आहे काडतूस आणि त्याचबरोबर दुसरं काय आहे तर ती बंदूक, बंदुकीचे काडतूस. ही दोन महत्वाची कारणं आहेत. आर्थिक कारण शोषण, हे शोषण तर अगोदरपासूनच इथं होत होतं ना, आता विशेष येणार नाही कारण इथं तैनाती फौज आणि दत्तक वारसा आहे. तर इथं येणार आहे कोणतं? तर राजकीय कारण येणार आहे, कारण तैनाती फौज. अजून एक लक्षात ठेवा की भारताच्या इतिहासामध्ये काही धोरणं आहेत आणि काही धोरणं म्हणजेच किती तर 3 महत्वाची धोरणं येतात. आपण बघूया कोणकोणते आहे धोरणं. तर पहिलं आहे कोणतं? तैनाती फौजेचं धोरण. हे धोरण आहे 1799 लॉर्ड वेलस्लीचं. त्याचबरोबर इथं खालसा धोरण येतं. खालसा धोरण हे आहे डलहौसीचं आणि डलहौसीनं 1848 पासून 1856 पर्यंत राबवलेलं होतं. मग इथं साताऱ्यापासून बगाडपर्यंत सगळी संस्थानं खालसा केली होती. आणि अजून एक आहे की फोडा आणि राज्य करा. हे धोरण आहे फोडा आणि राज्य करा. हे कर्जनचं धोरण आहे. ठीक आहे, हे कर्जनचं धोरण आहे. 1905 मध्ये मग बंगालची फाळणी आपल्याला माहित असेल 16 ऑक्टोबर. ग्रुप सीचाच प्रश्न आहे 2021चा. तर ही महत्वाची धोरणं आहेत इतिहासामध्ये आणि या धोरणावरती 100% सांगतो प्रश्न येऊ शकतो. यावरती लक्ष ठेवून चला कारण कॉमन क्वेश्चन आहे, टॉपिक खूप इंटरेस्टेड आहे आणि त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर सामाजिक मध्ये काय येणार आहे की विधवांना पुनर्विवाह नाही करू द्यायचा, सतीची चाल बंद नाही करायची, त्याचबरोबर बालविवाह प्रथा बंद नाही करायची, नरबळी नाही बंद करायचा. तर ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक मध्ये जातात. म्हणून इथं ह्या सगळ्या गोष्टी नाहीतच. तर ह्या गोष्टी आहेत दत्तक वारसा नामंजूर, तैनाती फौज आणि साम्राज्यवादी धोरण. तर मग राजकीय कारण येतं. तर डलहौसीचा कार्यकाळ कोणता येतो? 1848 पासून 1856 पर्यंत. यानं ज्या पद्धतीनं पेरलं त्या पद्धतीनं 1857चा उठाव झाला आणि त्या उठावाचा बिमोड लॉर्ड कॅनिंग यांनी आपल्या पद्धतीनं केलेला होता. म्हणून कॅनिंगला वेगवेगळ्या पद्धतीच्या पदव्या सुद्धा दिलेल्या होत्या की त्याचा पुरस्कार केला. तर 1857चा उठाव खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर लॉर्ड डलहौसी याने काय काय सुरू केलेलं होतं अतिशय महत्वाचं आहे आणि ग्रुप सीलाच बऱ्याच वेळा प्रश्न डलहौसीवरती येतो. कर्जन, डलहौसी, लिटन, रिपन हे त्यांचे महत्वाचे आणि बेंटिक हे महत्वाचे गव्हर्नर जनरल व्हाईसरॉयज आहेत की ज्यांना खूप आवडतात. ग्रुप सीचा पेपर सेट करतात त्यांना. ठीक आहे, महत्वाचं आहे. अजून एक लक्षात ठेवा की ब्राईटचा एक क्वेश्चन आला होता रेल्वेचा. माझ्याकडून तिथं मिस्टेक झाली थोडीशी की प्रेस्कॉट केलं होतं परंतु तिथं दुसरीकडे. प्रेस्कॉट हे वेगळ्या पुस्तकामध्ये आहे, एका रेफरन्स बुकमध्ये वाचलं म्हणून मी तिथे दिलं होतं. तर ब्राईटचा क्वेश्चन आला तर एखादा 2 अँटिक क्वेश्चन असतो की जो आपल्याला माहित नसतो किंवा इतर कोणालाही माहित नसतो. तर त्याच्यावरून आपण ठरवायचं नाही की सगळा पेपर आपला अवघड येऊ शकतो. तर आपल्याला 15 पैकी 13 जरी आले बरोबर तरी आपण जिंकलो, 14 आले तर त्याच्यापेक्षा जास्त जिंकलो. तसो इथं डलहौसीचं धोरण आहे. डलहौसीनं रेल्वे सुरू केली होती, तारायंत्र सुरू केलं होतं, PWD आताचा क्वेश्चन आला होता, PWD खाते सुरू केलं होतं, बांधकाम विभाग असेल, त्याचबरोबर तारयंत्र सुरू केलं होतं, टपाल सेवा सुरू केली होती, रेल्वे सुरू केली होती. हे सगळ्या गोष्टी डलहौसीनं सुरू केल्या. फक्त एक करायला नाही पाहिजे होतं, खालसा धोरण लागू करायला नाही पाहिजे होतं. म्हणजे सगळ्या भारतात सर्वात प्रसिद्ध व्यक्ती हे झाले होते. तर हे डलहौसीचं धोरण आलं. 1925 मध्ये खाडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केलं. मग यामध्ये राजकारण अर्थातच इथं राजकारणाच्या व्यतिरिक्त खालीलपैकी कोणत्या विषयावरती त्याच्यात लिखाण केलं जात होतं. मग हे खाडीलकर कोण आहेत? तर काकासाहेब खाडीलकर आहेत. हे अर्थात लक्षात ठेवा हे खाडीलकर म्हणजेच महत्वाचे व्यक्ती आहेत. हे लोकमान्य टिळक यांच्या सोबतचे म्हणजेच टिळकपंथीय व्यक्ती म्हणू आपण यांना, काकासाहेब खाडीलकर यांना. तर लक्षात ठेवा हे काकासाहेब खाडीलकर आहेत. ओके. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की याच्यामध्ये नवाकाळ वर्तमानपत्र सुरू केलं होतं. पण नवाकाळच्या अगोदर हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या न्यूजपेपरमध्ये लिहित होते. मग यामध्ये केसरी असेल, त्यामध्ये लोकमान्य असेल. मग याच्यानंतर त्यांनी दत्तात्रय छापखान्यामध्ये इंदू प्रकाशच्या बाजूला दत्तात्रय छापखान्यामध्ये काय केलं तर आपलं नवाकाळ नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. तर अजून एक आहे बघा, तर परांजपे यांचं काळ हे वर्तमानपत्र जेव्हा बंद पडत आलं होतं तर त्यांनी परत त्यांचा काळ नवा काळ सुरू केलेला होता. म्हणून हे काळ वर्तमानपत्राचा उल्लेख सुद्धा परीक्षेला येऊ शकतो. तर राजकारणाच्या व्यतिरिक्त कोणते विषय होते तर यामध्ये शिक्षण आणि चित्रपट हे 2 विषय नव्हते. म्हणजे 2 राहिले ऑप्शन. एक आहे व्यापार आणि दुसरा आहे बाजारभाव. अ आणि क कुठं दिसतंय का तर इथं 4 नंबर दिसतंय अ आणि क. तर यामध्ये फक्त 3च विषयांचा उल्लेख केला जात होता, राजकारण, बाजारभाव
आणि व्यापार या तीनच गोष्टींचा उल्लेख हा नवा काळ वर्तमानपत्रामध्ये केला जात होता. तर एवढे सडेतोड होते की केसरी लोकमान्य लगेच सोडत होते आणि म्हणून त्यांनी नवा काळ वर्तमानपत्र सुरू केलं होतं. तर हे होते खाडीलकर अर्थात काकासाहेब खाडीलकर. पुढील प्रश्न आहे 12वा, गांधीजींच्या वर्धा शिक्षण योजनेमध्ये पुढीलपैकी कोणत्या लघु उद्योगांचा समावेश नव्हता? लघु उद्योग सांगितलेले महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने भारतीय संविधानामध्ये कलम नंबर 40 अंतर्गत ग्रामपंचायतीची स्थापना सांगितलेली आहे. त्याचबरोबर मार्गदर्शक तत्वामध्ये महात्मा गांधीजींची तत्व असं म्हटलं जातं त्यांना. हा राज्यशास्त्राचा भाग आहे, तो शिंदे सर तुम्हाला खूप छान समजावून सांगतात. परंतु गांधीजींच्या वर्धा योजनेमध्ये लघु उद्योग यांचा समावेश नव्हता. मग कोणते लघु उद्योग होते? आयोगाने हा प्रश्न हॅशटॅगला टाकलेला आहे. परंतु लघु उद्योगामध्ये कोणकोणते उद्योग येतात आपल्याला अंदाज लावता येतो. तर शेती हा लघु उद्योगाचाच भाग येतो. म्हणजे माणूस शेती फुल टाइम करतोच, परंतु त्याच्याबरोबर अजून व्यवसाय करू शकतो. त्याच्याबरोबर अजून साईड बाय साईड अनेक उद्योगधंदे कामं करू शकतो. दुसरी गोष्ट, कुंभारकाम हे फुल टाइम आहे, परंतु त्याला सायमल्टेनियस दुसरी कामं करू शकतो, लघु उद्योगामध्ये येतं. त्यानंतर चांभार काम आणि लाकूड काम. तर हे सगळे उद्योग लघु उद्योगामध्ये येतात. म्हणून याचं जे उत्तर आहे तर वरीलपैकी सर्व असायला पाहिजे होतं. ठीक आहे, तर वरीलपैकी सर्व असायला पाहिजे होतं, परंतु इथं सर्व नाही दिलेलं. त्याच्यामुळे आयोगाने काय केलं तर हा प्रश्न विनाकारण आपला बळी जातो अशा प्रश्नामध्ये की जिथं आपल्याला सहजासहजी साधी उत्तरं लॉजिकने सोडवता येऊ शकतात. आणि सगळे प्रश्नाला तुम्हाला अपेक्षित माहिती असायला पाहिजेच असं नाही, तर काही प्रश्न तुम्हाला इथं लॉजिकने आणि ट्रिक्स वापरून सुद्धा सोडवता येऊ शकतात. तर इथं वरीलपैकी सर्व आहे. ठीक आहे, यानंतर महत्वाचा पुढचा प्रश्न आहे तो कोणता तर जोड्या लावायच्या आपल्याला. ओके, राष्ट्रगोपतार, ज्ञानसिंधू, ज्ञानप्रकाश आणि नेटिव्ह ओपिनियन. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जोड्या लावू आणि त्याच्यानंतर कोणत्या वर्षी सुरू झालं ते बघू. तर राष्ट्रगोपतार लक्षात ठेवा कधीही फॅक्च्युअल डाटा वाचून चला. ओके, तर फॅक्च्युअल डाटा वाटून चला. या फॅक्च्युअल डाट्यावरती ग्रुप से आराम के साथ तुम्ही क्रॅक करू शकता. हा पहिला शब्द आहे माझा. आणि या फॅक्च्युअल डाट्यावरती परीक्षा झाल्यानंतर मला 100% तुम्ही सांगा, तुम्ही जे सांगितलं त्यावरतीच. तुम्ही बघताय ना सगळे क्वेश्चन वन लाईन असतात इतिहासाचे, म्हणून जेवढं फॅक्च्युअल वाचाल तेवढे तुमची ग्रुप सी आराम के साथ निघू शकते. लक्षात ठेवायचं. परत एकदा, राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र दादाभाई नौरोजींचं आहे. ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र वीरेश्वर क्षत्रिय यांचं आहे, जे 1842 मध्ये सुरू झालेलं होतं. ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र महत्वाचं कृष्णाजी त्र्यंबक रानडे 1864. त्यानंतर नेटिव्ह ओपिनियन हे वर्तमानपत्र आहे विश्वनाथ नारायण मंडले. तर या महत्वाच्या व्यक्तींनी अशा प्रकारचे वर्तमानपत्र सुरू केलेले होते. आता यामध्ये बघूया 1849, 1864. तर कोणत्या वर्षी? मग इथं ऑप्शन काय होतं उत्तराचा तर 4, 1, 2 आणि 3. तर 4, 1, 2 आणि 3 हा 2 नंबरचा ऑप्शन याच्यामध्ये योग्य येतो. ठीक आहे, लास्ट टाइम मी विश्लेषण करत असताना वरती जोडी बरोबर लावली आणि इथं 3च्या ठिकाणी 2 करून ठेवलं होतं. तर तुम्ही सगळ्यांनी ती चूक माझी एक्सेप्ट केली, त्याबद्दल तुम्हा सर्वांना खूप खूप थँक्यू, धन्यवाद असेल. तर इथं राष्ट्रगोपतार हे वर्तमानपत्र 1851 आहे आणि 54 पर्यंत ते बंद पडत चाललं होतं. महत्वाच्या 4 संस्था सुरू केल्या होत्या आणि त्यापैकी हे वर्तमानपत्र एक होतं. तर ज्ञानसिंधू हे वर्तमानपत्र 1842 मध्ये सुरू केलेलं होतं. हे वर्तमानपत्र वीरेश्वर क्षत्रिय अर्थात तात्या क्षत्रिय यांनी सुरू केलं. आणि या वर्तमानपत्राच्या वेळी इथं जगन्नाथशंकर शेठ वगैरे हे त्यांचे सहकारी होते, परंतु एकच नाव येतं तात्या क्षत्रिय. ज्ञानप्रकाश वर्तमानपत्र कृष्णाजी त्र्यंबक खाडीलकर यांचं होतं, परंतु पहिले जे संपादक लागले होते तर हरी आपटे हे पहिले संपादक. अजून महत्वाची गोष्ट तर 1849 मध्ये सुरू झालेलं हे वर्तमानपत्र कोणतं आहे तर हे ज्ञानप्रकाश आहे, जे कृष्णाजी त्र्यंबक रानडे यांनी सुरू केलं. नेटिव्ह ओपिनियन 1864 मध्ये वर्तमानपत्र सुरू झालं. हे इंग्रजीमध्ये पहिल्यांदा होतं, लक्षात ठेवा. आणि 1866 मध्ये हे वर्तमानपत्र मराठी भाषेतून, त्याच्यानंतर मग दैनिक असेल, साप्ताहिक असेल, द्विसाप्ताहिक असेल, तर अशा फॉर्मॅटमध्ये हे वर्तमानपत्र सगळी सुरू झालेली होती. तर वर्तमानपत्रांचा क्रम आणि वर्तमानपत्र याच्यावरती एक स्पेशल मी लेक्चर घेणार आहे ग्रुप सी साठी, कारण त्याच्यावरती एक फिक्स क्वेश्चन असतो. लक्षात ठेवा, हा टॉपिक वर्तमान पत्र हा टॉपिक खूपच IMP आहे. यावरती एक लेक्चर घेतो आणि जेव्हा प्रश्न येईल ना त्यावेळी मी तुम्हाला हा स्क्रीनशॉट काढून दाखवतो. यावरती 100% एक क्वेश्चन असतो. चला, पुढील प्रश्न आहे की पांडुरंग बापट डबल आल तर यांच्या समवेत मुळशी सत्याग्रहामध्ये खालीलपैकी कोण सहभागी होते? मग तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की खालीलपैकी सहभागी होते हे जर माहित नसतील तर कोण सहभागी नाहीत हे आपल्याला बाजूला काढायचंय. तर कोण कोण नसेल सहभागी? कृष्णराव भालेकर 1921 विषय संपतो इथं. कृष्णराव भालेकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत
सोबत होते, त्याचबरोबर वीरा शिंदे यांच्यासोबत होते. त्याच्यामुळं इथं बापट आणि कृष्णराव भालेकर विषयच येणार नाही. दुसरी गोष्ट दिनकरराव जवळकर, तर दिनकरराव जवळकर यांचं निधन भले 1932-33 नंतर झालेलं असेल, 30 नंतर, परंतु मुळशी सत्याग्रह 1921 आहे, तो 1924 पर्यंत सुरू होत आहे. एप्रिल 1919 पासून 21 पासून 24 पर्यंत 100 वर्ष झालेला. तर दिनकरराव जवळकर हे ब्राह्मणेतर चळवळीतील व्यक्ती आहेत. श्रीपतराव शिंदे ब्राह्मणेतर चळवळीतील व्यक्ती आहेत. राहिलं कोण? एकच, तात्यासाहेब करंदीकर एकच व्यक्ती राहिले. आणि हे व्यक्ती काय होते तर ह्या तात्यासाहेब करंदीकर असेल, त्याचबरोबर शंकरराव देव असतील महाराष्ट्रातील सत्याग्रही, त्याचबरोबर इथं बापट असतील, त्याच्यानंतर ह्या महत्वाच्या व्यक्तींनी, बोबटकर असतील, ह्या महत्वाच्या व्यक्तींनी काय केलं तर 54 गावं हे पाण्याखाली जाणार होती आणि नद्यांच्या संगमावरती टाटा हायड्रो पॉवरचा प्रोजेक्ट येणार होता. तर विस्थापनाची काही भूमिका न करता 54 गावांना त्यांनी पाण्याखाली घालण्याची तयारी केली टाटा पॉवरने. त्याच्यामुळे हा संघर्ष मोठा सुरू झाला होता, मुळशी सत्याग्रह. ठीक आहे, पुढील लास्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना मुंबईमध्ये खालीलपैकी कोणी केलेली होती? तर आयोगाने हा सुद्धा प्रश्न हॅशटॅगला टाकलेला आहे, परंतु मी बऱ्याच ठिकाणी शोधलं, गुगल असेल, बुक्स असेल, तर याच्यामध्ये एक नाव मात्र समोर आलं. परंतु आयोगाच्या पद्धतीने आपण हॅशटॅगला जाऊया. तर ते नाव कोणतं? तर GD आंबेडकर होतं. अर्थात ते GD आंबेडकर असं पण दिलेलं आहे वेगवेगळ्या सोर्सेसमध्ये. तर याचं उत्तर GD आंबेडकर किंवा GD आंबेडकर हे आहे. आणि यांचं निधन जे आहे तर हे 1964 मध्ये एवढी माहिती मिळते. त्याचबरोबर इथं असणाऱ्या कापडगिरणी म्हणजेच आपण त्याला म्हणू सूतगिरण्यांचा संप घडवून आणणे आणि लोक जे कामगार आहेत तर त्यांच्या समस्या सोडवणे याच्यासाठी या राष्ट्रीय मिल मजदूर संघाची महत्वाची भूमिका होती. तर या सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण आणि त्याचबरोबर योग्य उत्तर देण्याचा मी इथं पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. काही मिस्टेक्स किंवा काही अजून प्रकारचे काही सिली मिस्टेक्स माझ्याकडून जर इथं होत असतील तर मला फक्त सांगा की अशा प्रकारचे इथं झालेले आहे, ते तुम्हाला दुरुस्त करता येऊ शकते का, तर करा. तर अशा प्रकारचं तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मी माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त एकच उद्देश आहे की चांगला आणि प्रामाणिक अभ्यास करा, पास होऊन जावा आणि तो पण व्हायचं तर ह्या 1-2 वर्षामध्ये पटकन होऊन जावा, कारण ही फेज आहे ड्रीम पोस्टची फेज आहे, लक्षात ठेवायचं. अजून एक महत्वाची सूचना, 11+ तासांची म्हणजे 12 तासांची बॅच आहे, त्यामध्ये 12+ मार्क येण्याची 100% गॅरंटी माझी असेल. त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं, सिली मिस्टेक करू नका, 100% मार्क येऊ शकतात, 15 येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये नॉलेज बेस असू शकतं, लॉजिक बेस असू शकतं आणि ट्रिक्स बेस असू शकतो. तर ह्या तिन्ही बेसचा तुम्ही वापर करा. तिन्ही बेसचा वापर केला तर 100% तुम्हाला 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येऊ शकतात. फक्त काय आहे की तिथं मानसिकता आणि सायकोलॉजी आपली स्टेबल असायला पाहिजे. ठीक आहे, काही चुकवायचं नाही. बघा दुसरी गोष्ट, तर याची फी आहे साधारणतः 270 रुपये. मग तुम्हाला अधिक माहितीसाठी ऑफिसच्या नंबरवरती फोन करायचा आहे किंवा मी आता काय करतोय ग्रुपसाठी सुद्धा एक स्टेटस ठेवतो मोबाईलवरती, त्याच्यातून खूप साऱ्या मुलांना फायदा होतो. तर मग ते जर पाहायचं असेल तर ग्रुप सीला 100% फॅक्च्युअल डाटा ठेवतो मी आणि त्याच्यातून 100% तुम्हाला फायदा होणार आहे. तर मग काय करायचं तुमचं, तर एक गोष्ट करायची आहे, नेम आणि डिस्ट्रिक्ट. तर हे मला लिहून पाठवलं की मग मी नंबर सेव्ह करतो, तुम्हाला स्टेटस दिसेल. मग तुमचा फॅक्च्युअल अभ्यास आणि फॅक्च्युअल डाटा कसा मिळतोय बघा, तुम्ही न वाचलेल्या गोष्टी सुद्धा इथं बघायला मिळतील. इतिहासाची काही जरी अडचण आली तर तुम्ही इथं या नंबरवरती विचारू शकता. बॅचबद्दल सुद्धा खूप सारी माहिती तुम्हाला पोहोचवण्याचा देण्याचा मी प्रयत्न करतो. आणि ही जी सिरीज आहे तर या सिरीजला मी टॅगलाईन देतोय. ती टॅगलाईन काय आहे तर माझ्याबरोबर सगळ्यांनी टॅगलाईनला रिपीट करायचे, 70+ मिशन 70+ हे माझी टॅगलाईन असणार आहे. आणि ह्या टॅगलाईन पर्यंत पोहोचण्यासाठी मी किंवा स्पर्धाग्रामची टीम आहे तर पुरेपूर तुम्हाला प्रयत्न करत राहते. फक्त तुम्ही काय करायचं तर हार मानायचे नाही. कारण का तर मी तक्रार करत होतो की माझ्या पायात चप्पल नाही, मी उन्हामध्ये कसं चालू, माझ्या पायात चप्पल नाही, मी उन्हामध्ये कसं चालू. परंतु समोरून पायच नसलेला व्यक्ती जेव्हा माझ्यापर्यंत चालत आला किंवा माझ्या रस्त्याने जर चालत येत होता समोरून, तर तेव्हा माझी तक्रार कुठे गेली मलाच कळालं नाही आणि गप गुमानं तिथून चालत जात होतो. त्याच्यामुळे तक्रार नाही करायची. सोर्सेस सगळे अवेलेबल आहेत, मार्गदर्शक अवेलेबल आहेत, मटेरियल अवेलेबल आहे. काहीच नसेल तर 200-250 रुपयामध्ये तुम्हाला खूप सारे बॅचेस अवेलेबल आहेत. हा घ्या, हा आग्रह नसतो, पण तुम्हाला परफेक्ट व्हावं याच्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डान्स करायचा, आपल्याला जिंकायची आहे स्पर्धा, तर मग तुम्हाला रनिंग हे जीव तोडूनच काम करावं लागणार आहे. म्हणजे मी कुठेतरी एक वाचलं होतं, ते असं होतं की जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून सुद्धा आणि कठोर असणाऱ्या जमिनीतून सुद्धा उगवतं आणि त्याचा जर वटवृक्ष होत असेल तर मग इथं तुम्ही का नाही.
लक्षात येत आहे? एक बीजाचा जर मोठा वृक्ष होत असेल, कडक जमिनीतून वृक्ष होत असेल तो उगवून, तर मग तुमच्याकडून अशा प्रकारची भूमिका आणि तुमच्याकडून अशा प्रकारचं काम का होत नाही याचं ॲनालिसिस करायचं. आणि जर असं जर काम होत नसेल तर काय आहे की ते तुम्ही केलं पाहिजे. कारण का तर तुम्ही सगळ्यांनी हरण्यासाठी नाही किंवा तुम्ही स्वप्न कुठेतरी विकावं किंवा स्वप्न कुठेतरी असंच विरून जावं, हातातून समुद्राची रेतीचं जे हातातून निघून जाते किंवा जे पाहिलेलं स्वप्न असतं आणि ज्याचा तुम्ही 10 वेळा दिवसातून विचार करत असता, हे जर हातातून निघून जात असेल तर त्याचा अर्थच राहत नाही काय. कारण का तर शेजारी काय म्हणतात की याच्याकडून साधी MPSC नाही झाली जिंदगीत, हा काय करणार आहे, म्हणून याला सोडायचं नाही. कारण का तर ही रोटी देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला खूप मोठी एनर्जी देणार आहे, पान प्रतिष्ठा देणार आहे आणि तुमचा इमेज, तुमचे इगो, ह्या सगळ्या गोष्टी खूप उंचावणार आहे. त्याच्यामुळे प्रतिष्ठा, आदर्श आणि ह्या सगळ्या गोष्टी जर मिळवायच्या असतील, फिलॉसॉफर आहे आणि फिलॉसॉफी बाहेर आल्याशिवाय राहत नाही. प्लस माझा हे उद्देश असतो की इतिहास सांगावा, त्याचबरोबर तुम्हाला मोटिवेट करावं. कारण का तर हे प्रोटीन आणि ह्या कार्बोहायड्रेटची तुम्हाला खूप सारी गरज आहे, ह्या मेडिसिनची खूप गरज आहे, जे आसपास मिळत नाही. कारण जग हे तुमचा पाय ओढण्यासाठी बसलेले, परंतु आम्ही या माध्यमातून तुम्हाला वरती खेचण्याचा आणि वरपर्यंत पोहोचवण्याचा नेमकाच 100% प्रयत्न करत राहतो. म्हणून एक बीज साधं जर उगवून येत असेल आणि त्याचप्रमाणे जमिनीतून कशा पद्धतीने उगवून येत असेल तर तुम्ही का नाही करू शकत आहे, तर तुम्हीही करू शकता. हा स्वतःला आत्मविश्वास द्या. अशा सिरीजमध्ये अनेक व्हिडिओज येणार आहेत. 5 नोव्हेंबरपर्यंत व्हिडिओ राहतील. त्या सगळ्या व्हिडिओचा फायदा घ्या आणि परीक्षेमध्ये पास व्हा. पास होण्यासाठी आणि अभ्यासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची काळजी घ्या आणि इतरांची तुमच्याबरोबर काळजी घ्या. अर्थात काळजी करू नका, स्वतःची काळजी घ्या. थँक्यू सो मच. विश ऑल द बेस्ट.